आपण उपवासाचा आता जो अर्थ केलेला आहे तो जे आपण नेहमी अन्न खातो ते अन्न न खाता दुसरं काहीतरी वेगळं अन्न खाणं, चेंज ऑफ फूड म्हणजे उपासाचं आपण म्हणतो, हल्ली म्हणतो ते. उपासाला महत्त्व, कारण हा आपण अगदी सत्यनारायणाची पूजा करायची असली तरी उपास करायला सांगितलेला आहे. गणपतीची उपासना करायची असली तरी उपास हा भगवंतासाठी नसून स्वतःसाठी उपास आहे. मी भगवंताची ज्यावेळी पूजा अर्चा करणार आहे त्यावेळी मी शुचिर्भूत असलं पाहिजे. त्यावेळी अन्न खातो आणि पूजेला बसतो त्यावेळी ते जर नीट पचन झालं नाही तर ढेकर येणार, जास्ती जेवलो तर आपल्याला झोप येणार, असं कुठल्याही प्रकारची बाधा होऊ नये. आणि ह्या कलियुगामध्ये आपलं शरीर हे अन्नमय कोश सांगितलेलं आहे आणि तेच जर त्या शरीराला दिलं नाही तर तुम्ही अगदी भगवंताशी कनेक्ट होताना जागृतपणे कनेक्ट होऊ शकाल. म्हणून उपवास सांगितलेला आहे. तर उपास म्हणजे फलाहार असा पूर्वी शब्द असायचा, तो आता त्या फलाहार हा शब्द जाऊन तो फराळ असा झालेला आहे अपभ्रंशाने. आणि मग त्याच्यामध्ये साबुदाण्याची खिचडी आणि बाकीचे काय कितीतरी पदार्थ, अगदी स्वीटपासून तिखटापर्यंत सगळे पदार्थ असतात की जे उपासाला मीठ वर्ज्य सांगितलेलं आहे. म्हणजे मीठ म्हणजे तुम्ही ते अळणी झालं की तुम्ही ते खाणार नाही जास्त, असं त्याच्यामागे शास्त्रकाराचं हे आहे. निराहार असून भगवंताच्या जवळ थांबणं ह्याला उपवास असं म्हटलेलं आहे.